मी कोण? मी कोण? मी तुझा बाप. रामखोर कोण आहेस तू? हरामखोर नाही, नाही. मी हरामखोर नाही. हरामखोर आहे हे खानदान. इथल्या 20 एकर जमिनीचा मालक आहे मी मालक. ए, तुझं डोकं ठिकावणार आहे ना? कोण आहेस तू? मी शुद्धीवर नाही, मी शुद्धीवर नाही. पण तुम्ही शुद्धीवर आहात. हा बंगला शुद्धीवर आहे. या बंगल्यात उजिसा शिल्ला. तुमचं वाईट केल्याशिवाय तर इथून बाहेर पडणार नाही. रामखोर तू. बरोबर तू साला अप्पाचा पोट. त्या बदमाश माणसाचं रक्त. थांब, आता काय मारतो तुला? त्या काठीने मी मारणार नाही तर तू मारशील. माझ्या जमिनीचे पैसे दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मी तुमचे हाल करीन. मी तुमच्यावर देवास्तीत करीन. मग तुम्ही वेडे व्हाल. वेडे व्हाल. मग हे मंत्रालयाले घरकुल तुमच्यावर दगड खंडे मारू लागेल. मग तुम्ही वन भटकाल. पण तुम्हाला किनारा सापडणार नाही. कारण मी तुमचा आधारा दिरावून घेणार आहे. मग तुमची काळाची पावले वाम मार्गाला जातील. मग तुम्ही म्हणाल, अरे वेड्या मूर्ख, तू हे काय केलं? पण मी थांबणार नाही. तुम्हाला या अवस्थेत सोडून दूर निघून जाईल. तरी तुम्ही म्हणालात परत पुन्हा ये. नाही, येणार नाही. चला ठरलं. आजपासून काहीतरी घडणार इथं. चला. काहीतरी गुपित असलं पाहिजे. हे पहा, तुम्ही कोण? काय होय तुम्हाला? मी दिनेश राजे. मी या जमिनीचा मालक आहे. माझ्या वडिलोपार्जित स्मशानभूमीची जागा तुझ्या बापाने किरकोळ केली. हा भला मोठा बंगला बांधला. पण किती दिवस जिवंत राहिला ह्या बंगल्यात? तडका बळकी गेला. स्मशानात गेला. सांगा, इतके दिवस तुम्ही होतात कुठं? त्या हरामखोर दादाला विचार. साल्या बाप लेखाने कुणाच्या खोट्या आरोपाखाली मला तुरुंगात पाठवला. पण माझे पैसे मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. किती पैसे होय तुम्हाला? 20,000. दे मला पैसे दे. दादाला सांगून व्यवस्था करतो मी. कोण दादा? तो नफांचा काय पैसे देणार मला? एक नंबरचा डॅमेज माणूस आहे तो. पण मी हमी घेतो ना. फक्त मला सांगा, इथं जे काही घडतंय ते कशामुळे आणि त्याचा सूत्रधार कोण? नाही सांगणार. कधीच नाही सांगणार. पैसे आता दिले तर? काय? पैसे आता देतो? मग गुपित सुद्धा तुला आताच सांगतो. पण पहिले पैसे. थांब, आलोच मी.
सांगितलं गुपित सांगायचं, मगच पैसे. नाही पण पण ते गुपित ऐकून नाही नाही पण ते गुपित ऐकून तुम्ही मला पैसे नाही दिलेत का? पण पण पहिले पैसे दाखव. ठीक आहे, दाखव दाखव. आत येऊ का? ओ सॉरी, बंधू त्याला भेटायचं आहे मला. बसा बसा ना, चहा घ्या. चहा? कोणी पाहुणा येतो म्हणून आधी चहा घेऊन उभे असतात की काय तुम्ही? नाही हा चहा मी आमच्या बंधूसाठी ठेवला होता. भाऊ भाऊ अरे वा, गेला वाटतं बाहेर. तुम्ही बसा ना, चहा घ्या. थोडा वेळ आला होता आपण. पुण्यावरून राजेश भावे माझं नाव. काय सांगता काय? राजेश भावे? आमचा बंधू खूप काही सांगायचा तुमच्याबद्दल. तुमची नाटके, तुमची कादंबऱ्या बहुतेक करून वाचल्या आहेत. खूप छान, फार आवडल्या मला. थँक्स. बंधू आणि मी जिवलग मित्र. तो आजारी आहे परवाच समजलं मला. म्हटलं भेटून यावं. काय म्हणते त्याची तब्येत? काय सांगणार तुम्हाला, तो आमचा बंधू फार वेळा झालाय. या खोलीत कायमचं बंद करून ठेवलाय त्याला. काय सांगताय काय तुम्ही? ह्या खोलीत? मी त्याला आज जाऊन भेटू का? नको नको, का? मी सांगते म्हणून नको. हो, 2-4 जणांना आवडत नाही तो. अगदी पशुसारखं वर्तन झालंय त्याचं. असा कोणता परिणाम झाला त्याच्या डोक्यावर म्हणून अशी अवस्था झाली त्याची? काही कळत नाही. मी रत्नागिरीत कॉलेजला असते. माझा भाऊ कराडला मेडिकल कोर्सला असतो. पण तो पुण्यावरून आला आणि तेव्हापासून हा असाच झाला. काही उपाय वगैरे केलेत की नाही? खूप झाले. खूप डॉक्टरांची ट्रीटमेंट सुद्धा झाली. लोकांच्या सांगण्यावरून देवधर्म झाले, गावठी औषधे झाली. शिवाय पुन्हा रोज काही ना काहीतरी औषधे चालू असतातच. मी त्याला पाहून येतो. नाही, हे बघा माझं ऐका. तुम्ही मनात सुद्धा हे असं आणू नका. त्यानं जर काही गोंधळ केला ना तर त्याला आवडताना एकदम महाकठीण होऊन जाईल. मी पूर्ण हमी घेतली तर? प्लीज प्लीज तुम्ही हट्ट धरू नका. त्याची आजची अवस्था कशी आहे हे तुम्हाला ठाऊक नाही. म्हणून म्हणते त्याला भेटण्याचा आग्रह तुम्ही करू नका. जशी आपली मर्जी. बरं, थोडं पाणी देता का? अगं बाई, पाणी देण्याआधीच मी तुम्हाला चहा दिला ना. बसा हा, मी आणते. हे बंधू, मी पुण्यावरून आलोय. तुझा राजू. हे बंधू. तुम्ही काय केलं होतं ते? सॉरी, मला उत्सुकता लागली होती. म्हटलं पाहावं, पण खरंच बंधूची अवस्था फार कठीण आहे. 3 महिन्यापूर्वी चांगला असलेला बंधू अचानक ह्या थराला जातो, तेव्हा नक्कीच ह्या मागे काहीतरी रहस्य असलं पाहिजे. रहस्य? हो, त्याशिवाय बंधूची इतकी भयानक अवस्था होऊच शकत नाही. रहस्यमय कादंबरी नाटक लिहिणाऱ्याला
हे सगळं जगत रहस्यमय वाटणारच. तुम्ही तसं म्हणा हवं तर, पण मला मात्र दाट संशय येतो. पण प्रथम तुम्ही आल्यापासून हे अहोजाव करताय ना, ते बंद करा. मला अगदी प्राऊड झाल्यासारखं वाटतं. असं होय, मग तुम्ही सुद्धा बंद करा, कारण मला आजोबा झाल्यासारखं वाटतं. बरं, मला एक सांगा, सॉरी सांग, इथे जवळपास हॉटेल वगैरे? का कुणाच्या घरी राहिलेलं आवडत नाही वाटतं तुम्हाला? सॉरी, तुला. मला ना आवडायला काय झालं, पण या घरातील माणसांना आवडायला हवं ना. आम्हा सगळ्यांना आवडेल. आमच्या बंधूंचा मित्र तू, मग चांगलं राहा की 4-5 महिने इथं. बाप रे, म्हणजे कायमचा ठेवून घ्यायचा विचार तर नाही ना तुझा? राहिलात तर अगदी उत्तम, कारण तुमच्या सहवासात लेखिका होण्याचा योग आला तर आला. मग राहणार ना? आता एवढा आग्रह आहे, मग न राहून कसं जमेल? इतका वेळ बोललो तुझ्या जवळ, पण नाव नाही विचारलं तुझं. ताई आप्पासाहेब लाड. काय ताई? हो, दादा, भाऊ, बंधू आणि मी ताई. पण माझी पंचायत झाली. एका सुंदर आणि रूपवान मुलीला ताई म्हणायचं, हे माझ्यासारख्या तरुणाला कसं तरीच वाटणार. आयडिया, आज मी तुझं बारसं करतो. काय बारसं? म्हणजे नामकरण विधी ग. आता मला सांग, फक्त मी हाक मारण्यापुरती कोणतं नाव आवडेल तुला? सांगू? नको, तू सांग तुझ्या आवडीचं नाव. माझ्या आवडीचं आठवलं, धोंडी. ई, हे काय नाव आहे? मग गंगू. शी, अरे असली नसलेली नावं सुटतात तुला. मग सिनेतारकांचे ठेवतो, माधुरी, श्रीदेवी, हेमा, रेखा की जया. नको नको नको, यातलं काही नको. माझ्या कॉलेजला मैत्रिणी कांता म्हणतात मला. कांता? कोणाची कांता? उगाच कांताचा वेगळा अर्थ लावायला नको लेखक महाशय. कांता नाव छान आहे. बरं, मी धावत जाऊन पेढे घेऊन येतो, कारण आता नामकरण विधी झाला तुझ्या. असं होय, मग पेढे नको. 1 किलो भर काजू बर्फी आणा माझ्यासाठी, कारण ती या बाळाला खूप आवडते. असं होय, मग 5 किलो आणतो, कारण ह्या बाळाचं पॉकेट मोठं आहे. बरं, येतो. अरे हो, ही बॅग. मी ठेवते, तू ये. अरे घरात कोण असतो काय? कोण असतो काय? मी कोण? मी कोण? हे तुझा बाप? माझा बाप? बाबा? म्हणून खाली कधी आलात बाबा? आधी घरी आहे ना प्रसाद? चोपाईच रांडीचा खेळा झाला कुठला? आजोबा आता वाजले किती? अरे रांडीच्या तुझ्या हातात आणि मला विचारतोस? मला कोण नाही, मी विचारतो. कसं करा, तुम्ही पण बघा, मला पण सांगा. अरे बावरट लेखाच्या पावणे 11 वाजले. म्हणजे ही सकाळची दुपार? अरे शिंच्या, आता पिऊन पिऊन आलात की काय? पिऊन आलो. आता 9 वाजता निरोप सांगायचा होता. बोला, आधी बसतो. तुम्ही बसा, या. उठ 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 उठ. बसतो. नाही नाही, तुम्ही बसा, या.
दादा मला नाही की घरा बाहेर आता हे मला कसं माहित चौकशी कर चौकशी नंतर करतो हो आधी निरोप सांगतो हो मुलगा कसा आहे ना त्याची आज पोरगी उगली. अरे रांडीच्या अरे माणसात आहे ना तू हो आजोबा मी खरंच सांगतो मी प्रत्यक्ष पाहिजे आजोबा नाही नाना म्हण आणि काय रे सिंचा ती फुकताना तू प्रत्यक्ष पाहिली म्हणतो ती कशी काय रे पाहिली बा या सकाळी त्या तळावर आंघोळीला गेलो होतो हो ती कपडे धुत होती मी बुड्या मारीत होतो हो ती कपडे धुत होती मी बुड्या मारीत होतो हो ती कपडे धुत होती तू पुढे आली होता पुढे सांग तिचा तोल केला आणि पाण्यात पडली आणि एका जागेनंतर वर आली ती डोम फुगली अरे म्हणजे पाण्यात पडून पाणी पिऊन फुगली म्हणतो मला वाटते हल्ली करण्यापेक्षा म्हाताऱ्यांना जास्त वाटतं बरं का फेगड्या फेकण्याला म्हटलास तर दात सोडून टाकीन मला नाना भगत म्हणतात मी मांत्रिक असतो समजला मांत्रिक बरं जादो आज मला म्हणता तुम्ही तुला तुला काय झालं रे मंत्रायला हो माझी आई म्हणते त्या तळ्यावर झपाटलोय आणि म्हणून आता वेड्यासारखं वागतोय बहुतेक तुला मुंजाने घातलं असावं असतो कोण म्हणजे अरे हात रांडीच्या आता तुला काय सांगू तुझा एवढं चल बाजूला मला दाखवा मी त्याला विचारतो पेन कोणतं धरायचं सोडून मला का धरलं? अरे हात तुमच्या माझ्या मरणावर का उठलास तुझ्या बापाचे 5 बंधात खाले नाही मी तसं नाही पेंगुनाना मला म्हणायचं होतं मी मांत्रिक तुम्हाला जर त्या मुंजाने धरलं असतं तर तुम्ही जरा झटकन पकडलं असतं हो की नाही ते मात्र खरंच रे बरं असं करतो तुझ्या घरी येतो आणि तुला झाडतो ठीक आहे लाडू आणून घेऊन खायला हे माझा मी नसतो तुझा मी बघू चुकलं ना जातो बरं नाना हो मला तुम्ही सुधारा तुमचे उपकार तुमच्या मुलीशी लग्न करून फेडीन मी काय काय म्हणाला का तुझ्या? नाही नाही खरंच सांगतो केवळ निरोप सांगा दादाला हे हल्लीचा. अरे घरात कोण असतो का कोण असतो का मी आहे कोण पाहिजे आपल्याला बाबल्या हवा असतो मी त्यांच्या गावचा नाना मांत्रिक असतो तो बोलावतो म्हणून मी येतो समजला म्हणा बाबल्या घरात नाहीये तुम्ही बसा ना तुमच्याबद्दल सांगितलं आहे मला बाबल्याने पण माझा बंधू खरंच बरा होईल ना नाही तर मी इथं कशाला येतो आता येताना या जागेचं निरीक्षण करतो तेव्हा या जागेत पहिला स्मशान असतो ते तुमच्या वडिलांना माहित नसतो तेव्हा तो इथे बंगला बांधतो इथल्या आत्म्यांची जागा गेली म्हणून सगळे भूते उठतो आणि तुम्हाला सतावतो कुणाला येडा करतो कुणाला ठार मारतो समजलं ना ते सगळं खरं असलं तर यावर उपाय काय आहे? मी सगळं करतो तुम्ही नको घाबरतो
या घराला मी सुखी करतो. तुझ्या 3 भावांची लग्न होतो. या घरात 3 वहिनी येतो. तू पण सासरी जातो. समजलं मला? तुमच्या तोंडात साखर पडो तर या घरात लक्ष्मीच्या रूपाने 3 बहिणी आल्या तर तुम्ही काय मागेल ते देईन. आम्हाला काही नको असतो. पण तुम्हाला एक सांगतो, डॉक्टर आणि लेखक नवरा नको करतो. का हो डॉक्टर आणि लेखक का नको. डॉक्टर रात्रंदिवस पेशंट मागे धावतो आणि लेखक सारख्या नट्या मागे फिरतो. मग तुम्हाला सुख नाही मिळतो. बरं, मला तहान लागतो. थोडं पाणी मिळतो का? हो बसा तुम्ही मी आणते हं. बस. आता या खोलीचं दार उघडतो. तो वेडा पीर, ती सुखाला केलेला लहानगा त्याच्यावर झडप खाली. घरात कोणी नाही. तोवर हा कार्यभाग सांगून हा बाहेर जायच्या आधी इथून पळ करायचा. नाहीतर भागात कोणी घ्यायचं. अहो पाणी आणतो. आण. बरं, आम्ही निघतो. संध्याकाळी येतो. अहो चहा ठेवलाय बसा ना. आम्ही चाय नाही पितो. येतो. अहो पण अहो मधुर, तू बाहेर कसा. मला तू हवीस तू मला. तू बाहेर कसा आलास. कसा आलो मी. मला कोंडून ठेवता